नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये प्रेक्षकांनो चक्क मल्लिकाचा खरा चेहरा आता स्वानंदी समोर आणताना आपण पाहणार आहोत। मंदाकिनीला तोंडावर पाडून आता समरने ज्या वेळेस आता घराबाहेर काढलेलं असतं आणि मल्लिकाने खोटं रडण्याचं नाटक करून आदिराच्या संसारासाठी आणि सुखासाठी ती हे करत होती हे दाखवून देत आता मल्लिका कशी समोर तीच खरी हे दाखवून देते। त्याच वेळेस आता इकडे बेडरूममध्ये जाता क्षणी अंशुमन आणि अर्पितासोबत मल्लिकाने केलेला भयानक प्लान आणि तोही प्लान म्हणजे प्रेक्षकांनो स्वानंदी आणि मंदाकिनीला काहीही करून संपवण्याचा डाव आणि त्यासाठी केलेला तो मोठा प्लान आता स्वानंदी कशी हाणून पाडते आणि आता मंदाकिनीला आणि स्वानंदीला संपवण्यासाठी त्यांच्या विरोधात रचलेला डाव आणि समोर मीच कशी खरी हे सिद्ध करण्यासाठी आता मल्लिकाने आखलेल्या त्या डावाला स्वानंदी कशी रंगे हात पकडते आणि मूर्खपणाने रचलेला मल्लिकाचा डाव आता हुशार स्वानंदी आता कशी आता समोर आणते आणि त्यानंतर आता समर हा मल्लिकाला कोणती शिक्षा देतो, स्वानंदी आता असा कोणता पुरावा दाखवते की जेणेकरून समरला आता आई मानणाऱ्या मल्लिकाचे खरे रूप आता स्वानंदी दाखवून आता मायावी रूप ज्यावेळेस आता काकूचे समर बघतो त्यावेळेस आता समोर कसा धमाका उडतो, स्वानंदी कोणता व्हिडिओ दाखवते, कोणता पुरावा दाखवते आणि मल्लिका कोणता डाव खेळते। प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यामध्ये आता राजवाड्यांच्या घरी येऊन मंदाकिनीने आता समोर मल्लिकाला सगळं काही एक्सपोज केलेलं असतं। आतापर्यंत आदिरा आणि रोहनचा संसार मोडण्यासाठी मल्लिका काकूने आपल्याला कोणकोणते आमिष दाखवले, आदिरा आणि रोहनचा संसार मोडण्यासाठी आपल्याकडे मल्लिकाने डिव्होर्स पेपर पाठवून रोहनच्या खोट्या सह्या घेण्यासाठी सुद्धा कसं भाग पाडलं हे सगळं सविस्तर मंदाकिनी आता समरला सांगते। पण अगोदरच मंदाकिनीने एवढे काही कटकारस्थानं केलेले असतात आणि मंदाकिनी एवढं काही खोटं बोललेली असते। प्रेक्षकांनो त्यावेळेस समरला मात्र मंदाकिनीवरती विश्वास बसत नाही आणि उलट आता मंदाकिनी ज्या वेळेस आता मल्लिकाला नावे ठेवून गालबोट लावू लागते त्याच वेळेस आता समरने मंदाकिनीला मल्लिका काकू या माझ्या आई नाही तर आईसारखे प्रेम करणाऱ्या माझ्या आईवरती तुम्ही हे जे आरोप करता ते अत्यंत गलिच्छ आहे आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या घरातून जाण्यासाठी सांगतो आणि आत्ताच्या आत्ता निघा, गेट आउट असे म्हणत आता समरने मंदाकिनीची तेथून हकालपट्टी केलेली असते। आणि इकडे मात्र मंदाकिनी त्या ठिकाणाहून जाता क्षणी पुन्हा एकदा समरच्या नजरेत खरं उतरण्यासाठी मल्लिकाने आता ताबडतोब तिची कपड्यांची बॅग बाहेर आणलेली असते आणि मल्लिका म्हणते की मी आता घर सोडून चालले, तर समरने मल्लिकाला थांबवलेलं असतं। आणि त्याच वेळेस आता इकडे मात्र स्वानंदी ही ज्यावेळेस सरपोतदारांच्या घरी जाते त्यावेळेस मल्लिकाने सगळं काही पोपटासारखं भडाभडा सत्य बोलून राजवाड्यांच्या समोर आता मल्लिकाला एक्सपोज केलं आणि खूप मोठी घोडचूक केली हे स्वानंदीच्या लक्षात येतं। नाईविलाजाने आता राजवाड्यांच्या घरात काय गोंधळ माजला असेल याची काळजी करत पटकन स्वानंदी आता इकडे रोहन आणि तिच्या बाबांना समजावून आता राजवाड्यांच्या घरी येते आणि तिथे मल्लिकाचा तो नाटकी आव आणणारा तो खोटारडा चेहरा आता स्वानंदी समोर आलेला असतो। आणि जेव्हा आता स्वानंदी तिथे येते त्यावेळेस आता समरसुद्धा मंदाकिनीने तुमच्या आईने आईसारख्या मानणाऱ्या माझ्या काकूंवरती कोणकोणते आरोप केले हे सगळं काही समर स्वानंदीला सांगतो। आता स्वानंदीला मात्र काही बोलता येत नसतं तरीसुद्धा स्वानंदी मल्लिकाला समजावण्याचा प्रयत्न करते। आता इकडे काहीही न बोलता स्वानंदी ही बेडरूममध्ये येते तर आता समर भलताच रागावलेला असतो। समर म्हणतो की हे बघा, माझ्या कुटुंबावरती जर कोणी अशी चिखलफेक केली तर ते मला अजिबात आवडत नाही आणि समर म्हणतो की माझ्या आई होण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि मला आईसारखे सांभाळले, आईसारखी माया दिली आणि त्याच माझ्या काकूवरती तुमच्या आईने चिखलफेक केली, वाटेल ते आरोप केले माझ्या काकूंवरती आणि त्यांनी हे असं करायला नको होतं असे आता समर स्वानंदीला बोलतो।
आता इकडे अर्पिता, अंशुमन आणि मल्लिका हे बेडरूममध्ये आलेले असतात. रागाने आता लालबुंद झालेली आता मल्लिका ही अर्पिता आणि अंशुमनला म्हणते की जर समरने त्यावेळेस माझी बाजू घेतली नसती तर आज मी कुठं असते आणि मला बाहेर जावं लागलं असतं. आणि आता मात्र मल्लिका जाम चिडलेली असते. प्रेक्षकांनो, त्याच वेळेस आता मल्लिका विचार करते की नाही, मला आता बाहेरचा रस्ता बघायला मिळणार होता, पण थोडक्यात समरने माझी बाजू घेऊन मला वाचवली आणि मला थांबवलं. पण आता या स्वानंदीचा आणि तिच्या आईचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवं, कारण आता डोक्यावरून पाणी गेलंय. आणि या स्वानंदीने माझ्या अंशुमनला शिक्षा दिली आणि तिच्या आईने माझा खरा चेहरा समोर आणण्याचा समोर प्रयत्न केला. नाही, आता दोघींचाही बंदोबस्त करायलाच हवा, असा विचार आता मल्लिका करते. मल्लिका रागाने बेफान होऊन लालबुंद झालेली असते. आणि इकडे आता मल्लिकाने हुशारीने मोठा डाव आखलेला असतो आणि मल्लिकाला आता सुस्मिताचा चेहरा माहिती असतो आणि सुस्मितासुद्धा आता आमिषाला बळी पडणारी पोरगी आहे हे मल्लिकाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि आता यांचेच दात आणि यांचेच दात यांच्याच होठात घालायचे आणि तेही समोर आणि मग दोघी कशा तोंडावरती पडतील ना, हे आता तुम्ही बघाच, असा मल्लिका प्लान करते. आणि त्यानंतर इकडे आता मल्लिकाने गुपचूप आता सुस्मिताला फोन करून आता एकांटी बोलावलेलं असतं. मल्लिका म्हणते, हे बघ सुस्मिता, कुणालाही तू इकडे माझी भेट घेते आणि माझ्याकडे येते सांगू नकोस. मी तुला खूप पैसे देणार आहे, कळलं का? पण जर तू सांगितलं तर मात्र तुला ना काय मी शिक्षा करील सांगता येणार नाही. तर आता सुस्मिता म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता सुस्मिता विचार करते की अगोदरच आपल्या आईला या मल्लिका काकूने तोंडावरती पाडलं, खोटं बोलली. आपल्याला आता पैशाचा आमिष दाखवते आणि कशासाठी बोलावलं असेल काय माहिती. आणि हुशारीने विचार करत सुस्मिता आता स्वानंदीला फोन करून मल्लिका काकूने तिला एकांटी बोलावल्याची सांगते. तर आता स्वानंदी म्हणते की नक्कीच यामागे मल्लिका काकूचा काहीतरी प्लान आहे आणि आता या मल्लिका काकूला रंगे हात पकडून आपल्याला मोठा पुरावा मिळणार म्हणजे मिळणारच, हे आता हुशार स्वानंदीच्या लक्षात येऊन स्वानंदी आता पुढे काय करायचं हे सुस्मिताला सांगते. त्यासाठी आता स्वानंदीने बरोबर इन्स्ट्रक्शन आता सुस्मिताला दिलेलं असतं आणि स्वानंदीच्या प्लानप्रमाणे आता स्वानंदी ही जिथे कुठे मल्लिका आता सुस्मिताला भेटणार असते. आता सुस्मिता येता क्षणी मल्लिका आता सुस्मिताला सांगते की हे बघ सुस्मिता, मी तुला 4 लाख रुपये देते, पण त्यासाठी तू माझं एक काम केलं पाहिजे. अगं त्या दिवशी तू समोर जो व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ तू कसा काढला होता? अगं मी आदिराला सुखात राहावं म्हणून तुझ्या आईला पैसे दिले होते, मंदाकिनी ताईला पैसे दिले होते, पण मंदाकिनी ताई कशी उलट बोलली आणि मलाच तोंडावरती पाडलं. पण जाऊ दे, असू दे सुस्मिता, तू खूप शहाणी मुलगी आहे. आता तू एक काम करायचं, मी तुला 4 लाख रुपये देते, पण त्या बदल्यात तू हे सगळं मला आईने करायचं सांगितलं होतं आणि ह्या व्हिडिओ मला काढायचा सांगितला होता, यामध्ये माझी काही चूक नाही असे तू समोर सांगायचं. आता ते ऐकून सुस्मिता डचकते. पण आता मूर्ख मल्लिकाला हे माहिती नसतं की पाठीमागून स्वानंदीसुद्धा तिथे आली आणि चोरून त्यांचं सगळं बोलणं आता स्वानंदी तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डसुद्धा करते. बिचारी मल्लिका आता सगळं काही सुस्मिताला सांगत असते. मल्लिका म्हणते की सुस्मिता, हे बघ मी तुला सांगते, हा व्हिडिओ खोटा आहे असं तू आता समोर सांगायचं आणि मला माझ्या आईने हे सगळं मुद्दामून खोटं करायचं सांगितलं होतं हे देखील सांगायचं. हे बघ, तुला वाटतंय ना तुझ्या बहिणीचा संसार व्यवस्थित व्हावा, ती तिथे सुखाने राहावी आणि वरून तुला पैसेसुद्धा मिळणार आहे ना, मग तुला हे करावंच लागेल. करशील ना? तशी तू चांगली मुलगी आहेस ग, असे म्हणत आता सुस्मिता म्हणते की ठीक आहे, पण काकू मला पैसे वगैरे काही नको आणि मी तुम्हाला कळवते, असे म्हणत आता सुस्मिता तेथून निघून जाते. आणि त्यानंतर इकडे आता सुस्मिता निघून जातात स्वानंदीने बरोबर मल्लिकाचे ते सगळे बोलणे आता कॅप्चर केलेलं असतं. आता मात्र
इकडे सुस्मिताने मल्लिकाला सांगितलेलं असतं की फक्त मला कधी यायचं एवढं सांगा आणि मी लगेच येईन. तर खुश होऊन मल्लिकासुद्धा आता घरी गेलेली असते आणि इकडे स्वानंदीसुद्धा घरी येते. इकडे आता समरच्या डोक्यातून ते मंदाकिनीचं खूळ काही जात नसतं आणि वारंवार समर आता स्वानंदीला बोलत असतो, माझी काकू किती खरी, माझ्यावर किती आईसारखं प्रेम केलं आणि माझ्यावरती आईसारखं प्रेम केलेल्या काकूवरती तुम्ही चिखलफेक केली. तिच्या मनाला किती वाईट वाटलं आणि माझी काकू आज चक्क तिच्या स्वतःचं घर सोडून ती जायला निघाली होती. तुम्हाला याबद्दल काहीच कसं वाटत नाही? तर आता लगेच आता स्वानंदी म्हणते, एक मिनटं मिस्टर राजवाडे, मी तुम्हाला आता काही पुरावा दाखवते, ते तुम्ही बघा आणि मग मला बोला. आणि असे म्हणत आता स्वानंदी तिच्या मोबाईलमध्ये आता तिने काढलेला आता मल्लिका आणि सुस्मिताचा तो व्हिडिओ समरला दाखवते आणि यामध्ये आता मल्लिका काय काय बोलली हे सगळं सत्य आता समोर आणलेलं असतं. आणि मल्लिकाने आता सुस्मिताला जाणून बुजून समोर आणून मंदाकिनीने हे सगळं खोटं सांगितलं हे आता सांगायला लावलेलं असतं. आणि तो व्हिडिओ बघताच आता स्वानंदी आता समरकडे बघते आणि म्हणते की बघा आता तुमच्या काकूचा खरा चेहरा, ज्या काकूने तुमच्यावरती आईसारखे प्रेम केलं असं तुम्ही म्हणता ना, आता बघितलं का त्यांच्या मनात काय आहे? आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर आता हे सगळं घडणार म्हणजे घडणारच. हे आता बरोबर आता स्वानंदीने समरला सांगितलेलं असतं. आणि बघा ज्या वेळेस आता मल्लिका काकू सुस्मिताला कशी तुमच्या समोर बोलवते आणि तो व्हिडिओ खोटा असल्याचे कसे सांगायला भाग पाडते ना, ते तुम्ही बघाच. आणि त्यानंतर आता मल्लिकाने पुन्हा सुस्मिताला फोन करून बोलावलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे आता सुस्मिता तिथे येताच आता पुढे काय घडणार हे आता समरला माहिती असतं. आणि सुस्मिता ही समरकडे बघू लागते. तर आता मल्लिका म्हणते की सुस्मिता आता खरं सांग की हे सगळं तुमच्या घरून तुला हे सगळं मुद्दाम करण्यासाठी सांगितलं होतं की नाही, आणि तो त्या व्हिडिओमध्ये मी पैसे कशासाठी दिले होते हे देखील सांग. आणि आता समरला मोठा धक्का बसलेला असतो आणि जाणून बुजून आता पैसे देण्याचे आमिष दाखवून आता सुस्मिताकडून खोटं सत्य काकू वधून घेऊ राहिली हे समोर येताच आता समर म्हणतो, काकू बस झालं, आता पुढे काय घडणार आहे हे सगळं मला ऑलरेडी माहिती आहे. मल्लिका म्हणते, काय बोलतोय समर तू? तर आता लगेच आता समर म्हणतो की कारण मी त्याचा ट्रेलर अगोदरच बघितलाय काकू. असे म्हणत आता समरने तो व्हिडिओ आता मल्लिकाला दाखवलेला असतो. आणि त्यामध्ये आता मल्लिकाने तो व्हिडिओ बघताच तिचे ते मायावी रूप आता तिच्या समोर आणलेले असते. आणि समर म्हणतो की काकू अगं मी तुझ्यावरती कोणता विश्वास केला होता आणि तुझ्यावरती एवढा मोठा विश्वास टाकून आज तू हे काय केलंयस आणि चक्क तू अधीराचा संसार मोडायला निघाली. आणि मी तुझ्यावरती आईसारखा मुलासारखा विश्वास टाकला होता. एक मुलगा आपल्या आईवर जसा विश्वास ठेवतो असा विश्वास टाकून मी तुला कधी परकी मानलंच नाही. माझ्या आईच्या जागेवर कायम मी तुला मानलं आणि तू हे काय केलंस? आज तू सत्याची बाजू सोडली आणि तू खोट्याची साथ दिली का? असा प्रश्न आता समर मल्लिकाला करतो आणि म्हणतो की काकू त्या दिवशी तू बरोबर करत होती आणि तुझी कपड्याची बॅग घेऊन तू आली होतीस ना आणि तू हिथून चालली होतीस, तर मला वाटतंय की आता तू तेच करायला हवं. असे म्हणत आता समरने मल्लिकाला कपड्याची बॅग घेऊन त्या दिवशी जशी चालली होती त्या दिवशी जशी कपड्याची बॅग घेऊन निघाली होती तशीच आता बॅग घेऊन तू येथून गेली तरी चालेल काकू, असे आता समरने मल्लिकाला सांगितलेलं असतं. आणि एकाच पुराव्याने भयानक सत्याचा उलगडा करून काकूचा मायावी चेहरा आणि खरे रूप आता स्वानंदीने समरला दाखवलेले असते. आणि ते खरे रूप बघताच आता समरला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आधीरा रोहनचा संसार मोडण्यासाठी आता मल्लिकाने जाणून बुजून डिवोर्सचे नाटक करून आता पुन्हा आपल्यासमोर मंदाकिनीला उलटं खोटं पाडलं हे समोर आलेलं असतं. तर आता मल्लिकाची हकालपट्टी करून स्वानंदीला आता समर आता कोणते सरप्राईज देणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.